रामकृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले प्रपंच सरू प्रपंच
प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी मुरू ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरी पुरी आता नको तुझी याची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेडा तुका म्हणी जाय पीडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा जास्त झाले मारा थोडा भात मारा भात मारा कमी कर आता नाही भात आता जाऊ विठ्ठला आदिनाथ नामच्छिद्र गोर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी मुरू ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा
महासेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये महाराजांनी आपला उपास्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा पांडुरंगाकडे महाराज या अभंगाच्या द्वारा प्रार्थना करतात. विठ्ठला प्रतिवर्षानुसार संपन्न होणारा हा महोत्सव आहे. यावर्षी या महोत्सवाचं 11वं वर्ष आहे. महिना बदललाय. चैत्राच्या वेळी मार्गशीर्ष शुद्ध पंचमी पासून आपण आरंभ करणारा ब्रह्मलीन श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य बाळाराम महाराज कांबेकर यांच्या प्रेरणेने सुरू झालेला हा सप्ताह गुरुवर्य साखरे महाराज यांच्या कृपा छत्राखाली आणि सर्वच परिसरातील महाराज लोक गुणीजन वारकरी म्हणजे रसायनी असेल नाव दिले पाताळगंगा आणि हे सर्वच परिसरातील वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार या निमित्ताने बाबा या ठिकाणी हा महोत्सव आज जागराची सेवा आहे. 7 दिवस आपण एक महोत्सव संपन्न केला. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण या निमित्ताने आणि त्यातील आजच्या ह्या शेवटच्या दिवसाची जागराच्या दिवसाची संकीर्तन सेवा उद्या गुरुवर्य बाबांच्या काला आहे. ही आजची सेवा माझ्या वाटेला आली आहे. मालकांच्या आज्ञेने माझ्याकडे आली. मालक येऊ शकले नाही म्हणून मी आलेलो आहे. यशोधन महाराज आणि यथामती दिलेल्या वेळेत काही अभंगावर चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अभंग निवडलाय जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा पांडुरंगाकडे प्रार्थना करणारा अभंग आहे. प्रार्थना ही जी आहे अगदी अनादिकालापासून केली जाते. आजच केली जाते असं नाही. अनादिकालापासून त्या प्रार्थनेचे स्वतंत्र महत्व आहे. किंबहुना आजही विज्ञानातल्या प्रगत काळातही प्रार्थनेचं महत्व आहे. किंबहुना विज्ञानातले तज्ञ लोक सुद्धा प्रार्थना करतात. आता ते का करतात त्याचे कारण भिन्न भिन्न असेल, स्वरूप भिन्न असेल, पण प्रार्थना मानतात ही समाधानाची गोष्ट आहे. प्रार्थनेचे प्रकारही तसे पुष्कळ पाडता येतील. गुणाच्या दृष्टीने चिंतन केलं तर काही सात्विक प्रार्थना, काही राजस प्रार्थना, काही तामस प्रार्थना आहे, स्वार्थी प्रार्थना, परार्थी प्रार्थना पुष्कळ आहे. प्रकारही जाऊ द्या. नेमकं प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना कशाला म्हणावं, कशाला म्हणतात? प्रार्थना शब्द जरी पाहिला, प्र हा उपसर्ग लागला. अर्थना म्हणजे याचना करणं. प्र उपसर्ग म्हणजे प्रकृष्ट. प्रकृष्ट याचना म्हणजे प्रार्थना. श्रेष्ठ दर्जाचं मागणं याला प्रार्थना म्हणतात. त्यातही थोडस पुढे जाऊन सांगायचं झालं, नुसतं श्रेष्ठ मागणं म्हणजे प्रार्थना नाही. श्रेष्ठाने मागणं आणि श्रेष्ठाजवळ मागणं. प्रार्थना शब्दाचा अर्थ प्रकृष्टाने प्रकृष्टाजवळ प्रकृष्ट स्वरूपाची केलेली याचना म्हणजे प्रार्थना. श्रेष्ठाने श्रेष्ठाजवळ श्रेष्ठ स्वरूपाचं मागणं म्हणजे प्रार्थना. त्या दृष्टीने जर पाहू लागलो, पसायदान ही वैश्विक प्रार्थना आहे. त्यामुळे पसायदान जे निर्माण केलं ते केवळ वारकऱ्यांकरता, मराठी माणसाकरता, महाराष्ट्रातील लोकांकरता, भारतातीलच असं नाही. ही वैश्विक प्रार्थना आहे. का? पसायदानामध्ये प्रत्येक मागणं आपण बघा अत्युच्च कोटीचं मागणं आहे. म्हणजे ती प्रार्थना आहे, वैश्विक प्रार्थना. मागणं श्रेष्ठ दर्जाचं आहे, पण एवढ्यावर लक्षण पूर्ण होत नाही. ज्यांच्याकडे मागितलं ते सामान्य आहे. पसायदान ज्यांच्याकडे मागितलं, विश्वगुरु सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज त्यांचा असणारा अधिकार. आता विश्वात्मकी देवी येणे वाग यज्ञ तोषावी, तोषोने मज द्यावे. पसायदान हे विश्वात्मक श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज. आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा सद्गुरु निवृत्तीनाथांचा असणारा अधिकार सर्व संतांनी सांगितलं. नाथ महाराज जे वर्णन करतात ना, विश्वाचा
आता विश्वगुरु सद्गुरु निवृत्तनाथांकडे मागणं श्रेष्ठ आहे. ज्यांनी मागितलं तेही श्रेष्ठ दर्जाचे, बरोबर. ज्यांनी मागितलं ते सामान्य आहे. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज साक्षात तेही महाविष्णूंच्या अवतारेला, महाविष्णूचा अवतार सखा माझा. ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार महाराज सांगतात, जगातील सर्व ज्ञानी लोक जरी एकत्र केले ना, त्यांचा जो अधिकार आहे, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानदेव तुझायचे, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसी. असे असणारे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्यांनी मागितलं ते श्रेष्ठ आहे, ज्यांच्याकडे मागितलं ते श्रेष्ठ आहे, आणि जे मागितलं ते श्रेष्ठ असल्यामुळे श्रेष्ठ आणि श्रेष्ठाजवळ श्रेष्ठ स्वरूपाचं मागणं म्हणजे प्रार्थना. म्हणून पसायदान ही साऱ्या विश्वाची प्रार्थना आहे. तर याचना करत असताना, प्रार्थना करत असताना कोणाकडे करावी त्याचं तत्व आहे. उगीच कोणाचीही याचना करण्यात काय अर्थ आहे? जीवाने जीवाची याचना केली फायदा काय? तोही जीव हाही जीव, दोघही बद्ध आहे. बद्धाने बद्धाची याचना करून फायदा काय? एकादशीच्या घरी शिवरात्र गेली, फायदा काय? दोघांना उपवासच नाही. शूद्रादी देवतेची याचना करून काय मिळणार? शेंद्री हेंद्री दैवती कोणती पूजी भुजी घेते आपल्या पोटाची रणती मागती शिते अवदान. म्हणजे शूद्रादी देवतेची याचना करून काय फायदा आहे? स्वर्गस्थ देवता ज्यांची जीवदशा अजून गेली नाही, म्हणजे याचना कोणाची करावी त्यालाही धोरण आहे. एक गृहस्थ गावामध्ये भिक्षा मागत होते. भिक्षा मागत असताना एका दगडी वाड्यासमोर आले. आता त्यांनी पाहिलं एवढा मोठा दगडी वाडा आहे, म्हणजे या वाड्याचा मालक त्या मानाने श्रीमंत असेल, इथे काही माधुकरी मागितली काही विशेष मिळेल आपल्याला, म्हणजे या बुद्धीने तो वाड्यात शिरण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्या वाड्याच्या जिन्यावरून एक ग्रस्त खाली उतरत होते, ज्यांच्या गळ्यामध्ये त्या कवड्याच्या माळा होत्या, हातामध्ये परडी वगैरे. यांनी विचारलं तुम्ही कोण? म्हटले मी ह्या वाड्याचा मालक आहे. असं कुठे निघाला? गावामध्ये आंबाबाईचा जोगवा मागायला. आता जो जोगवा मागायला जाणार आहे तो आपल्याला काय देणार आहे? कशाला प्रार्थना करा? माधुकरी मागून काय मिळणार आहे? म्हणजे कोणाकडे मागावं? एक ग्रस्त साक्षात राजाकडे गेला. राजा आहे, दानशूर आहे, श्रीमंत आहे, काही मागावं या बुद्धीने राजाकडे गेला. आता हा देऊळ तिथे राजांना भेटायला गेला. सेवकांनी अडवलं. म्हटले आता राजांना भेटता नाही येणार, त्यांची पूजा चालू आहे, देवपूजा. पूजा झाल्यावर भेटली. ठीक आहे म्हटले, थांबतो. जिथे पूजा चालू तिथे बसता येईल का? हो, मंडपात बसता येईल ना. बोलायचं नाही, शांत बसा. बसतो म्हणतो. मंडपात बसला. राजा देवाची कशी पूजा करतो सर्व त्यांनी पाहिलं. पूजा करत असताना स्वतः राजा काही देवाकडे मागणं मागत होता हे त्यांनी पाहिलं. पूजा झाल्यावर राजाने चौकशी केली, कोण कोण भेटायला आले वगैरे. काय हे भेटले म्हणजे नमस्कार काही नाही म्हटले. येतो कशासाठी आले होते तुम्ही आणि परत का चालला? कारण समजलं पाहिजे ना. नाही म्हटले येतो. नाही सांगा. असं आहे आपण राजे आहात, दानशूर आहात, श्रीमंत आहात, काही मागावं आपली कीर्ती ऐकून आलो होतो. पुन्हा मागताच का चालले? हो म्हटले मी आत्ताच पाहिलं ना तुम्ही देवपूजा करत होतात, देवाकडे काही मागणं मागत होता. म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं, एवढा मोठा दानशूर श्रीमंत राजाही देवाकडे काही मागतोय, मी सुद्धा देवाकडे का मागू नये? तुम्हाला याचं नाही करावी, मी देवाकडे का मागू नये? म्हणजे याचना कोणाची करावी? आता संप्रदायाचं तत्व तर असं विलक्षण आहे. पहिलं तत्व आहे की याचनाच करू. काही मागणे
वडिलांची रीत जाणत असो. वडील म्हणजे पूर्व आचार्य, पूर्व संत, संप्रदायाची संतांची शिकवण आहे, याचनाच करू नये. आता याचना करू नये याच्याविषयी संत वचन पुष्कळ आहे, पुष्कळ आहेत. तर एखादं दोन सांगणं काम आहे की नाही? किती बघा, एवढं एकच प्रमाणे असं नाही. म्हणजे काही मागणी दरवेळी आपण हे प्रमाण सांगतो असं नाही, पुष्कळ प्रमाण आहे. आणखीन एखादं प्रमाण बघा, भिक्षा पात्र अवलंब ऐसे असे नारायणी उपेक्षिजी सर्वथा. म्हणजे याचना करू नये. संप्रदायाची ही भूमिका आहे, लक्षात घ्या. निष्काम कर्म उलट इथं पहिली पाहिजे. याचना करू नये, वारकऱ्याचं जे लक्षण आहे ना. तुका म्हणे करे ब्रह्मांड ठेंगडे हात पसरी बद्ध जीवाची याचना करू नये, ठीक आहे. शूद्रादी देवतेची याचना करू, स्वर्गस्थ देवता त्यांची याचना करू नये, ठीक आहे. पण ज्यांची आपण उपासना करतो, जे आपलं उपास्य देवते, ज्याला आपण सर्वस्व समर्पण करतो, ज्याच्या नावाने माळ घातली, ज्याची वारी करतो, ज्याचं नामचिंतन करतो, ते आपलं उपास्य दैवत पांडुरंगाकडे मागायला काय हरकत आहे? म्हणून तर प्रपंच आणि परमार्थ यातला महत्वाचा फरक लक्षात घ्या. प्रपंचामध्ये महिनाभर आपण एखाद्याकडे काम केलं, महिना झाले की लक्ष कशावर आहे? तुम्ही आजही बघा, केवळ पैशावर लक्ष ठेवून काम करणारा नोकर मालकाला चालतो का? मग भगवान काय सांगतात? आपुलाल्या हिताचे लोभे मज आवडे तोही भक्त झोंबे परी मीची करे वालभे आईसा ज्ञानिया एकू. आपण वारकरी आहोत, भगवान विष्णूचे आपण उपासक आहोत. भगवंताची भक्ती करायची, भगवंतालाच मागायचं. तुझं लागी कर्म तूच दयाचे परम. देवाची भक्ती करून वारकरी संप्रदायात लक्ष्मीचं मागणं जमणार नाही, लक्षात घ्या. आणि त्याचं पुढचं तत्व असं आहे, भगवंताची आपण सेवा केली, भगवान आला ना लक्ष्मी येईलच. उलट महाराज म्हणतात, न आली ना ती लक्ष्मीच नाही. तसं भगवान विष्णू तिथे लक्ष्मी, लक्ष्मीची पूजा करा. आता आज गुरुवारचे योगाने मार्गशीर्ष लक्ष्मीची उपासनेचं खंडन संप्रदायामध्ये नाही. लक्ष्मीची उपासना करा, पण त्याच्या मोबदल्यात काय मागणं मागा? देवाचं दर्शन आम्हाला कधी होईल. पाय लक्ष्मीच्या देवालाच मागायचं. लक्षात घ्या, संप्रदायाचं हे तत्व असल्यामुळे वारकऱ्याचं जे लक्षण आहे, लक्षात घ्या, वारकरी जे जीवन आहे हे उपभोगाचं नाहीये, समर्पणाचं आहे. वारकरी जीवनामध्ये वारकऱ्याचं जे अंतरंग लक्षण आहे, ज्ञानेश्वर महाराज जे सांगतात, काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार.
महापरखुमा देवीवर विठ्ठलाचा वारी कर. वारकरी कोण आहे? ज्याने आपलं शरीर देवाला समर्पण केले, काया वाचा वाणी ज्याने देवाला समर्पण केले, मन आणि बुद्धी या 4 गोष्टी समर्पण ज्यांनी केल्या. कायेचं समर्पण म्हणून तुळशीची माळ आहे. बाकीच्या तर कितीतरी सुंदर माळ आहे, त्या घालायला काय अडचण आहे? तुळशीचीच का घालायची? देहावर तुळशी पत्र ठेवले, हा देह माझा नाही. विषय सेवन करण्यासाठी हा देह नाही. ईश्वर भक्त आहे, हरिभक्त आहे. त्याचं उपलक्षण म्हणून तुळशीची माळ, आणि त्याचं उपलक्षण म्हणजे देहाचं समर्पण, वाणीचं समर्पण. बोलता येत आहे, देवा व्यतिरिक्त काही न बोलणं, बोलण्याचे नाही आता देवाविना. मनाचं समर्पण, ध्यान करायचं तर देवाचं, विषयाचं नाही. आणि जीवाचं म्हणजे बुद्धीचं समर्पण, ज्ञान ग्रहण करायचं तर देवाचं. हे वारकरी समर्पणाचं जीवन असल्यामुळे आपण बघा, वारकरी संप्रदायातील ज्या काही महत्वाच्या गोष्टी विशेष आहे. निका वैष्णव, निका वारकऱ्याचं लक्षण काय आहे, काय असावं, महाराज जे सांगतात ना, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून ते काही न मागती. लक्षात घ्या, निष्काम भक्तीचं हे खरं वैभव आहे. आज तुम्ही बघा, निष्काम कर्म, उपासना आणि ज्ञान याचं अनुष्ठान करणारा एखादा माणूस भेटावा असं वाटत असेल, एकमेव वारकरी संप्रदाय असा शिल्लक आहे की तिथे असला माणूस सापडण्याची शक्यता नाही. आणि हे माझं लक्षात घ्या, जे बोलणं आहे ना, जरी कीर्तनकार कीर्तनाचे पैसे ठरवून घेऊन कीर्तन करत असला तरी माझं सांगणं ते बरोबर आहे. व्यवसाय करणारे लोक कोणत्या क्षेत्रात नाहीये? सर्व क्षेत्रात. एखादा डॉक्टर बेंगलोरला एखाद्याची किडनी काढतो, मुंबईला आणून विकतो, मग काय सर्वच कीर्तन करावे? सर्वच डॉक्टर तसे का? तसं नाही ना. आपण इथे जमलेले सगळेच सकाम आहोत का? सगळेच निष्काम आहोत का? आपण तत्व काय, संप्रदायामध्ये बहुसंख्य आपण निष्काम आहोत. सर्वस्व समर्पणा करायचं, त्याच्या मोबदल्यात काही मागायचं नाही. मी आळंदीला गुरुवर्य साखरे महाराजांकडे अध्ययन करत असताना महाराजांनी सांगितलेला जो दृष्टांत आहे की महाराज म्हणजे गुरुनाम गुरु दादा महाराज साखरेंच्या जीवनात एक प्रसंग असा आला. काही काळ दादा महाराजांच्या जीवनातला अत्यंत गरिबीचा, अतिशय प्रतिकूल परिस्थिती. तुम्ही बघा, आजही आश्रमामध्ये रोज सोहळ्यामध्ये स्वयंपाक करायचा. आजही बघा आईसाहेब माऊली काय मेहनत करताय. त्यांनी त्या माऊलीचे सुद्धा काय, मी राहिलेलो आहे तिथे 8 वर्ष राहिलेलो आहे, त्यांचं आजचं खायलेलं आहे. मग सांगा, तुम्हाला पाहिलेलं ना आश्रमात कठीण आहे. तेव्हा त्या काळात देवाला निवेदन, आजही तुम्ही बघा, दुपारी कोणी गेलं त्यावेळेला जेवल्याशिवाय महाराज पाठवत नाही. तुम्ही पाहिलेलं आहे, कोणीच नाही. मी महाराज समजा चातुर्मास आम्ही दोघं जेवायला बसणार आणि वेळेवर समजा 10-12 लोक आले, लगेच महाराज आत निघता पानं घ्या म्हणजे. मला काय पानं घ्या, आई साहेब दोन, आई साहेब 10-12 लोक, काही ठीक आहे म्हणजे पानं घ्या म्हणजे तोपर्यंत मी तयारच करतो, कधी नाही म्हणतात. आजही ही पद्धत चालू आहे. आता त्या गुरुनाम गुरु दादा महाराजांच्या काळ होता, सोहळ्यामध्ये स्वयंपाक, नऊवारी नेसून. आता 9 वारी लुगडे राहिले नाही, 6 वारी राहिलं नाही तर 9 वारीचं काय. हल्ली तर पुरुषाचा आणि बायाचा पोशाख सर्व सारखाच नाही, कोण पुरुष आहे कोण बाई आहे. कारण असं आहे, ते माझे मित्र आहेत एक रजिस्टर, ते विवाह नोंदणी करतात. महाराज म्हटले हे नोंदणीला आले, मला समजत नाही याच्यापैकी नवरा मुलगा कोण, नवरी मुलगी कोण.
कारण असं एवढे बाईला मिशी येत नाही, पुरुषाला येते तो ठेवत नाही. हा? ती बापकट करते, हा आईकट करतो, ज्याला टी शर्ट म्हणतात ते दोघे घालतात. ओळखायचं कसं? मग मीच सांगतो, तुमच्यापैकी जे नवरी मुलगी असेल तिने सही करा, मग ओळखायचं. आता त्यावेळेस नऊवारी लुगडं आणि त्या माऊलीला एकच लुगडं परिपूर्ण होतं, बाकीचे जुने लुगडे असायचे. त्या माऊली काय करायच्या, रोज ते नऊवारी स्वयंपाकाचं धुवायचं, सोळ्यात वाळत टाकायचं, जुनं लुगडं नेसून दिवस काढायचं. एक दिवस प्रसंग असा घडला, दादा महाराज अंगणात बसायला, ते लुगडं दोरीवर वाळत टाकायला आणि एक भिकारी मागायला काय येणार नाही. ती म्हणाली, मी गरीब आहे, मला काही नाही, अन्न नाही, वस्त्र नाही, काही द्या, यांना साडी दिसली, घेऊन जा. आता घरचा मालकच घेऊन जा म्हणतोय आणि ती मागायला आली होती, घेऊन गेली. आता त्या मातोश्री येऊन पाहतायत तर दोरीवर लुगडं नाहीये. काय करावं? जुनेरातलंच एक जुनेर. ते त्यांनी धुतलं, वाळवलं, त्याच्यामध्ये त्यांनी त्या दिवशी देवाचा नैवेद्य केला. असे त्या माऊलीने 6 महिने काढले. लक्षात घ्या, आता 6 महिने त्या माऊलीने कसे काढले असतील त्यांनाच माहिती. 6 महिन्यानंतर दादा महाराज म्हणे, का गं तुझं लुगडं काय झालं? आपण बघा, आताची जर एखादी बाई असती तर काय उत्तर दिलं असतं मी सांगत नाही, कारण सिस्टम स्पष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे. काही सांगत नाही, ते माहिती आहे, ते सांगण्यात काय अर्थ आहे. पण त्या माऊलीच्या मनात आलेले विचार मी सांगतो. म्हणजे माझं 6 महिन्यापूर्वी लुगडं गेलं, ते लुगड्याचा विचार राहिला बाजूला, ही बातमी महाराजांना कळालीच कशी, हा विचार मनात उत्पन्न झाला. आणि अतिशय आदरयुक्त भावनेने सांगितलं, दादा मी दोरीवर लुगडं टाकलं होतं, 6 महिन्यापूर्वी कुठे गेलं मला माहित नाही. मग दादा महाराज अगदी एक भिकारी आली होती, मीच तिला देऊन टाकलं, यांचा जीव भांड्यात पडला. मी का सांगितलं हा दृष्टांत? आपण बघा, धर्मशास्त्र काय सांगते. धर्मशास्त्रानुसार त्या पतीवर जबाबदारी आहे. लग्न आपण करतो, हे संस्कार आहे. विवाह आता संस्कार आणले राहिलेच नाही. बोलणे अवघड झालंय त्याच्याविषयी. कशासाठी विवाह संस्कार काय आहे? काही नाही, मुहूर्त काढायचं म्हणून काढलं जातं, संस्काराकडे महत्व नाही, नाच गाणं धिंगाण्याकडे सर्व चाललंय. म्हणून तुम्ही बघा ना, लग्न जुळण्यापेक्षा घटस्फोटाचाच केस जास्त आहे. घटस्फोट मिळणं सोपं आहे का? होतं असं, कोणी अंतर्मुख होऊन विचार करीत नाही. हे संस्कार त्या प्रतिज्ञा केली जाते. संस्कार जेव्हा होतात ना, धर्मेण अर्थेच कामेच मोक्षे नातिचरामी, माझी धर्मपत्नी जी आहे तिला धर्मार्थ काम आणि मोक्ष याच्यात मी सोडणार नाही. म्हणजे धर्मशास्त्र काय सांगते, पतीवर किती जबाबदारी आहे की आपली जी धर्मपत्नी आहे तिचं अन्न वस्त्र निवारा लज्जा संरक्षण आणि सर्दी शेवटी मोक्ष प्राप्त करून देणं कोणाची जबाबदारी आहे? पतीची आहे. तुम्ही बघा, आजकाल मुलांचे लग्न होणं अवघड आहे, पूर्वी मुलींचे अवघड होते. आणि त्यात जर हा नियम त्यांना लक्षात आला ना की नवऱ्यावर ही जबाबदारी असते, जो मोक्ष प्राप्त करून देईल त्याच्याचीच मी लग्न करीन, मग तर बहुतेक सगळेच ब्रह्मचारी राहतील. त्या धर्मशास्त्रानुसार एवढी जबाबदारी पतीवर टाकली आहे. आपण बघा, एखादी पतिव्रता माऊली मला एखादं लुगडं आणून द्या म्हणून जर पतीकडे मागत नसेल, ती गावात भरत्या सध्या माणसाला मागेल का? आणि जो विठ्ठलालाच मागत नाही, शुद्रादी देवतेची याचना करील का? मला सांगण्याचं धोरण काय, संप्रदायाचं हे तत्व आहे, आपलं उपास्य दैवत त्याच्याकडे याचना करू नये. मग तत्व असं शिल्लक राहतं, प्रार्थना करायची का नाही, याचना करायची का नाही, मागणं करायचं का नाही, त्याचंही तत्व आहे. प्रार्थना कधी करावी? देवायत्तम देवादेयम, जे देवाच्याच कक्षेत देवाने दिलं तर मिळत आहे, तर मागायला हरकत नाही. आपण वारकरी होतो, आपली साधना मुख्य वारीची साधना. आपण जातोय वारीला, भजन करीत गात जागा, पुढे काय म्हटलंय, प्रेम मागा. कारण असं आहे, हे विशुद्ध प्रेम देवाने दिलं तर आणि तरच मिळत आहे. का बरं मुद्दाम विशुद्ध शब्द वापरला मी? कारण हल्लीचा काळ असा आहे, प्रेम शब्दाला लोकांनी सगळं कलंकित करून टाकलं. शुद्ध स्वरूप समाजामध्ये राहिलेलं नाही, म्हणून एक विकारी प्रेम आहे, एक निर्विकार प्रेम. सहजच मनुष्य म्हणतो माझ्या मुलावर फार प्रेम आहे. प्रेम नाही, मोह आहे. मोहात विवेक झोपलेला असतो, प्रेमात विवेक जागृत असतो. प्रेम हे बोलण्यामध्ये क्रियेमध्ये कधी येत नाही, समजा लक्षात घ्या. प्रेम नाही दाविता बोलिता अनुभव चित्ता. समजा म्हणायला लागलं हे प्रिय, समजावं नाटक सुरू झालं, बोलू नाही शकत. बोलण्यामध्ये आलं तर नाटक आहे.
म्हणजे जी प्रिया आहे तिला प्रिया म्हणण्यात दोष आहे आणि नाही तिला म्हणण्यात महादोष आहे. मग विठ्ठला जे विशुद्ध अर्थ देण्याकरता तो विटीवर उभा आहे ना. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे झाला याचा काम काय करतोय देव. निज प्रेम भक्ती भक्ता ह्या गया. हे विशुद्ध प्रेम देवाने दिलं तरच मिळतंय म्हणून त्याचं मागणं केल्याला सांगितलंय. प्रेम देवाचे हे देणे देवाचे शुद्धी देशका. मग असं प्रेम देवाने दिलं तर मिळणार त्याचं मागणं करायला सांगितलं. म्हणजे याचना कोणी मागणं करून हे मागायला सांगितलं का. टाकुलसे द्वारी उभा याचक भिकारी मन भिककाई देवा प्रेमी भातुके पाठवा. याचना करून कोण ही प्रार्थना कितीतरी अभंग आहे. याचना करणार आहे, प्रार्थना करणार आहे, मागणी करा बघे. रोज भजन करतोय आणि भजनाच्या शेवटी काय म्हणतो. हे जिदान देगा देवा तुझा विसर. म्हणजे मागणं आहे ना. मागण्यापासूनच सुरुवात आहे. मागणी करू नये आणि काय मागणे ते एक तुझं प्रती आहे देशेल तरी पाहे पांडुरंगा. मग याचा अर्थ काय. याचा अर्थ असा आहे हे जे मागणी करून जे अभंग आहे सर्व याचना याची प्रार्थना याचं जर स्वरूप पाहिलं कुठेही माईक त्याचा स्पर्श नाही. अमाईक स्वरूपाचं मागणं असल्यामुळे अशी प्रार्थना करायला हरकत नाही. मी का सांगतोय जो अभंग निवडलाय प्रार्थना करणारा देवाकडे प्रार्थना करताय. मग त्या प्रार्थनेचं स्वरूप काय. महाराज पांडुरंगाकडे प्रार्थना करतात. त्या प्रार्थनेचं स्वरूप महाराज सांगताय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. तुझे पायी म्हणून प्रार्थनेचं स्वरूप आहे. प्रार्थना कशाला म्हणतात थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. प्रकृष्टाने प्रकृष्टाजवळ प्रकृष्ट स्वरूपाची याचना करणं, श्रेष्ठाने श्रेष्ठाजवळ श्रेष्ठ स्वरूपाचं मागणं म्हणजे प्रार्थना. आता महाराजांनी केलेली ही प्रार्थना श्रेष्ठ आहे का नाही स्वतंत्र चिंतनाचा भाग आहे. पण महाराजांनी केलेली प्रार्थना नक्कीच तुमच्या आमच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. महाराजांची प्रार्थना काय प्रपंच ओसरावा. आपला स्वभाव असा आहे प्रपंच ओसरावा वाटतो. वाढावे संतान गृही
वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. कशी अपेक्षा आहे? वाढावे संतान. आपल्या स्वभावाच्या विरुद्ध काय? आपण बघा, लक्षात घ्या. याच्या अगोदरच्या अवस्थेतील असला एखादा, तो काय म्हणतो? कधी करसी लग्न माझी तुझ धावे ईश्वरा. अरे देवा, लक्ष दे, काही लग्न कधी करतो? लग्न झालं, काय म्हणतो? वाढावे संतान. आता कोणी म्हणेल चालू असलेल्या काळाला धरून लोकसंख्येची झालेली वाढ, देशापुढचं मोठं संकट आहे, वाढावे संतान ही प्रार्थना कर. आता त्यातही तत्व आहे. तत्व काय? शास्त्र काय सांगतं? मुलं जास्त असणं हाही दोष नाहीये. असलेली मुलं कशी आहे? राजस तामस शेकडो मुलं असण्यापेक्षा निसंतान राहिलेलं परवडलं, हे खरं तत्व आहे. पण ठीक आहे, चालू काळाला धरून वाढावे संतान ही प्रार्थना करणार नाही. महाराज मग ही नाही करणार तर दुसरी कंगळवाद, भोगवाद ज्याला म्हणतात नाही, ल्यावे खावे बरे असावे खावी बरे असावे ही तरी करतील का नाही कंगळवादाची प्रार्थना? पण महाराजांनी केलेली प्रार्थना ह्या स्वभावाच्या विरुद्ध आहे ना. महाराज काय म्हणतात? प्रपंच ओसर वाढावा नाही, ओसर. आता त्यातही प्रपंच शब्द आहे. नुसतं शब्द मर्यादेचा अर्थ बघा, प्रपंच शब्दाचा अर्थ काय? पण पुन्हा व्याकरणाने प्र हा पुन्हा उपसर्ग आहे. पंच म्हणजे पाच. 5 जणांचा झालेला प्रकृष्ट विस्तार म्हणजे प्रपंच. नाम रूपाचा असीम विस्तार, शब्द स्पर्श रूप स्कंद पंचमहाभूताचा झालेला विस्तार म्हणजे हा सर्व प्रपंच आहे. बरं, गंमत अशी आहे, प्रपंच शब्द संसार वाचक आणि संसार शब्द प्रपंच वाचक महात्मे वापरतात का नाही? संसार शब्दाचा अर्थ वेगळा आहे, प्रपंच शब्दाचा अर्थ वेगळा आहे. महापुरुष एका अर्थाने वापरतात, तोही वाद वेगळा आहे, कारण तो त्यांचा अधिकार आहे. पण आपण विद्यार्थी म्हणून शिकत असताना संसार शब्दाचा अर्थ वेगळा आहे, प्रपंच शब्दाचा अर्थ वेगळा आहे. आणि इथे महाराज काय सांगतात? ओ सर्व. आता गंमत आहे, हा जो प्रपंच आहे समजा, काही फारही विस्तार करत नाही, वेळेची मर्यादा आहे, की हा सर्व प्रपंच पुन्हा मनोमय आहे. ईश्वराने निर्माण केलेला हा प्रपंच नाही, लक्षात घ्या. मनोमय आपला प्रपंच. विचारसागरामध्ये ज्याला काय म्हटले? जीवसृष्टी आणि ईश सृष्टी. आपल्या सुखदुःखाला, बंध मोक्षाला कारण काय आहे? ईश सृष्टी नाही, जीवसृष्टी, मनोमय प्रपंच. प्रभू रामचंद्राने रामगीतेत हाच उपदेश आहे. म्हणजे काय उपदेश आहे? की हा जो प्रपंच आहे ना सर्व, हा मनोमय आहे. म्हणजे मनामध्ये पंचविषयाची आसक्ती, तादात्म्य, चित्ता ज्याला म्हणतात, हल्लीच्या शब्दात अटॅचमेंट झाला म्हणतात, विषयाची तीव्र स्वरूपाची आसक्ती, हाच प्रपंच आहे. देवा, हा प्रपंच मनी माणसे विषयाची आसक्ती एकदम निवृत्त करणं माझ्या आवाकाच्या बाहेर. खरं तर हा प्रपंच स्वरूपाच्या दृष्टीने नाही आहे, एकदम निवृत्त व्हायला पडतात. काय करतात? तेव्हा अनंत जन्माचे मागचे संस्कार. त्यामुळे मनी मानसी वसलेला हा प्रपंच ही आसक्ती एकदम निवृत्त होणार नाही. माझ्यामध्ये ते सामर्थ्य नाही, पण देवा तुझ्या कृपेमुळे आज उद्या परवा हळूहळू करता 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 प्रपंच काय झाला पाहिजे? ओसरो. जे शब्द वापरलेत ना, नुसतं शब्द शाब्दिक अर्थ आपण बघा. समुद्राला भरती येते, पावसाळ्यात नदीला पूर येतोय, पुराचं पाणी हळूहळू काय होतं? ओसरतं. तसं मनी मानसी वसलेला हा प्रपंच देवा तुझ्या कृपेने आज उद्या परवा करता 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 हळूहळू ओसरला पाहिजे. आणि किती ओसरला पाहिजे? प्रपंच कोणी होता हे स्मरणातही राहता कामा नये. जसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, विषय पाशी आलिया ही सेनरे. त्या साधकाचं वर्णन. तुम्ही कोण? ह्या लोकातील परलोकातील सर्व विषय हात जोडून उभे, महाराज आमचा उपभोग घ्या. याची अवस्था भोगा हे केचे का पारत्रेचे, पाहिक झाले आहे इच्छेचे, परिभोगावे हे न रुचे. मना माझी भोगावं हे मनामध्ये सुद्धा येते. म्हणजे प्रपंचाचं विस्मरण म्हणजे चित्तात बसलेला पंचविषयाच्या आसक्ती रूपी हा जो प्रपंच आहे ना देवा, याचं पूर्ण विस्मरण होणं आणि ती जागा भगवत चिंतनाने घेणं, याला म्हणतात प्रपंच ओसरो. माझा अनुभव सांगू. आता आषाढी वारीचा पालखी सोहळा संप्रदायाचा एक वैभव आहे. सर्व संतांच्या पालख्या जातात. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा एक पालखी सोहळा त्र्यंबकेश्वरून पंढरपूरला 25-26 दिवस लागतात, यायला 18 दिवस, असा हा पालखी सोहळा असतो. आता पालखी सोहळ्यात आम्ही जातो. घरचे सगळे माणसं जातात का? घरचे माणसं घरी, आम्ही वारीत असतो. आम्ही वारीत काय चिंतन करतो, घरचे माणसं काय चिंतन करतात याचा जर आपण विचार केला. घरचे माणसं विचार करतात आज पालखी आली,
आज पालखी अमक्या गावाला मुक्कामाला असेल, आता कीर्तन चालू असेल, आता पंढरपूरला गेली असेल, वाखरीला नंबरला लागला असेल, नामस्मरणाने पंढरपूर दुमदुमून गेली असेल वगैरे वगैरे. घरचे माणसं घरी बसून चिंतन करतात. आम्ही वारीला असतो, आम्ही चिंतन करतो. प्रस्थान झालं तेव्हा पहिला पाऊस झाला होता, तेव्हा पहिलं भात पेरलं होतं, दुसऱ्या भाताचं काय झालं कोणाच मुलाची काय शाळा सुरू झाली, त्याचं पुढचं ऍडमिशनचे काय सर्व बाकी राहिलं, त्याचं काय झालं. आमच्या शेतीत कामाचा असणारा बैल त्याच्या पायाला काय झालं काय, म्हणजे आमच्या डोक्यात आमचा मुलगा त्याचं ऍडमिशन, तो बैल त्याचा पाय कुठे पंढरीत राहून. म्हणजे काय झालं, घरचे माणसं घरी राहून पंढरीत आणि आम्ही पंढरीत राहून घरी. प्रपंच वसुलं नाही म्हणत. चित्तामध्ये विषयाच्या आसक्तीचा त्रैकालिक अत्यंत अभाव आणि ती जागा भगवत चिंतनाने गेलं. विषयाचं पूर्ण विस्मरण. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ही जी प्रार्थना आहे ना, विषयी विसर विसर पडीला. पण कसा निश्चेष, याला फार महत्व आहे. नाही तर आता आपण झोपी गेल्यावर विषयाचं विस्मरणच आहे ना, पण पुन्हा जागृत झालं की स्मरणाला प्राप्त होतच आहे. निश्चेष आहे का? मूर्छा आली एखाद्याला, विषयाला विसरतो, पण शुद्धीवर आला की हरवलेली वस्तू कुठे होतो. दारू प्यायलेला मनुष्य विषयाला विसर, आपण कुठे कोणत्या अवस्थेत माहितीये का त्याला? वाचो यथा परिता मदिरा मदांदा, मदिरेने उन्मत्त झालेला मनुष्य आपण कुठे कोणत्या अवस्थेत आहोत. मग त्याला विषयाचं पूर्ण विस्मरण का? निश्चेष कारण सवर्तमान, विषयाचं निश्चेष विस्मरण होणं. विषयी विसर पडिला, तीच गोष्ट सांगतात ना, प्रपंच ओसरू अंगी ब्रह्मरस तसा. अंगी म्हणजे अंतकरणात ब्रह्मरसाची दृढ अनुभूती आहे. चित्त तुझी पायी मुरू, मनातील विषयाची आसक्ती देवा तुझ्या कृपेने पूर्ण संपून जाऊ. कारण असं आहे, आपल्याला नेमकं विषयाचं स्मरण आहे. स्मरण आणि विस्मरण चांगल्यानं वाईट असतं असं नाही, त्याचा विषय काय. आपल्याला स्मरण आहे पण विषयाचे, आणि आपण नेमकं विसरलोय देवाला. उलट जर झालं ना, विषयाचं विस्मरण झालं, देव झाल्याशिवाय राहणार नाही. तुझे पायी मुर देवा, माझं चित्त तुझ्या पायी स्वरूपाच्या ठिकाणी मुरलं पाहिजे, तल्लीन झालं पाहिजे. अंगी ब्रह्मरस तसा बना, गंमत आहे. चित्त देवाच्या ठिकाणी तल्लीन होणं, तद्रूप होणं, याच्याकरता तर वारकरी आहे. सप्ताह करतो कशासाठी? पारायण, वारी, साधना कशासाठी आहे? आपलं चित्त देवाहून वेगळं शिल्लक राहता कामा नये, ते तद्रूप व्हावं, ही खरी फलश्रुती आहे परमार्थ. मन हे राम झाले, मन हे राम झाले, परमात्मा रूपता मनाला प्राप्त होणं. पण गंमत आहे, आपल्या आवकाच्या बाहेर, शक्तीच्या बाहेर, म्हणून तर प्रार्थना आहे. चित्त तुझे पायी मुरू देवा, माझं चित्त तुझ्या पायी स्वरूपाच्या ठिकाणी मुरलं पाहिजे, तल्लीन झालं पाहिजे. कारण
लक्षात घ्या, हा परमात्मा या सर्वांचं नियंत्रण करणार आहे. मनाचा जो स्वभाव आहे, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलभद्रम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरेव सुंदर. आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. मग काय करायचं? हे ज्याच्या नियंत्रणात राहतं, आपलं शरीर मन इंद्रिय सर्व त्याच्या ताब्यात आहे ना. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. आता हा परमात्मा संपूर्ण जगताचं नियंत्रण कसा करतो वेगळा विषय. प्रत्येक पदार्थाचं नियंत्रण त्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा भाग आहे. लक्षात घ्या. पृथ्वीचं उदाहरण दिलंय. भगवान सांगतो या पृथ्वीमध्ये मी शिरतो. प्राणी मात्राचं सर्वांचं ओझं कोण धारण करतो? गामाविश्य भूतानि कारयामिहमू जसा उष्णामि चौषधे सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. पृथ्वीमध्ये प्राण्यांचं ओझं धारण करतो. आपलं अन्न वनौषधी सर्व निर्माण कोण करतोय? चंद्राच्या किरणाच्या द्वारा मी त्याचं भरण पोषण करतो. भगवान सांगतात. आपल्या स्वतःचं शरीर असं दिलं नाही. अहम वैश्वानरो भूत प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्वेदम अन्नम अहम पचामी. भगवान सांगतोय. आपल्याला काय वाटतं? मी खातो मी पचवतो. तू काय? 4 प्रकारचं अन्न खाण्याचं स्वातंत्र्य आपलं आहे. कमी खायचं का 4 घास जास्त खायचे स्वातंत्र्य आपलं आहे. खाल्लेलं अन्न पचवायचं सामर्थ्य आपलं नाही आहे. वैश्वानराच्या रूपाने तो पचवतो. मग आता सर्वांचंच नियंत्रण करणारा सत्ताधारी मालक तो आहे. मग आपलं शरीर इंद्रिय मन सर्वांचंच जर नियंत्रण करणारा तू आहेस देवा, तर माझं चित्त तुझ्या पायी राहावं ही मी प्रयत्न करण्यापेक्षा तुलाच का प्रार्थना करू नये? माझं चित्त तुझे पायी चित्त तुझे पायी राहे ऐसे मी करी काही नाही, तू करी काही. माझ्या वाक्याच्या बाहेर म्हणून प्रार्थना आहे. चित्त तुझे पायी मूळ. चित्त देवाच्या चरणी मुरलं पाहिजे. नेमकं आपलं मन तिथे जात नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी बुद्धी शब्द वापर. आता मन काय, बुद्धी काय, चित्त काय, अहंकार काय, एकाच अंतःकरणाच्या वृत्ती एकाला पकडलं की 4 या. ज्ञानेश्वर महाराज कसं लिहितात बघा. बुद्धी बोध्या सोकी. बुद्धी सोकली आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता सोकणं शब्द पर खरा आहे. माऊलीने वापरला म्हणून मी वापरलो. कारण सोकणं चांगल्या गोष्टीबद्दल बोललं जात नाही ना. फरक आहे. तुम्ही बघा कीर्तन झालं एखाद्याला म्हणून बघा हा माणूस सोकलेला आहे. फक्त भांडण झालं की माझ्याकडे घेऊन येऊ का मी म्हणायला सांगितलं. चांगल्या गोष्टी करता बोललं जात नाही. बुद्धी सोकली आहे का? तिचं वैभव दिलं सोडून आणि ह्या पंचविषय बोध्य विषयाच्या पाठीमागे लागले. बुद्धी बोध्या सोके. आणि तिचं वैभव आपलं जिथे वैभव तिथे राहायला पाहिजे. तिचं जे वैभव आहे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे का केशराजी त्याला सोडून आणि ह्या बोध्य पदार्थाला पंचविषयाच्या पाठीमागे राहते. तुम्ही बघा ना. तिला विचारलं परमेश्वराकडे काय ते. तुम्ही माशीला विचारा. माशीला कुठे मज्जाव आहे का? देह धर्मासारख्या घाणेरड्या पदार्थापासून स्वयंपाक बनवला. स्वयंपाकावर देवाचा नैवेद्य वाढला. देवाच्या नैवेद्यावर अगदी देवाच्या मूर्तीच्या डोक्यावर जाऊन बसते. कुठे मज्जाव नाही. तिला जर म्हटलं तुला कुठे मज्जाव नाही मग एकदा विस्तवावर का बसत? ती म्हणते भगवद्गीता यद्गतवान निवर्तन्ते. तसंच आहे. बुद्धीला राहिलं तुझं वैभव परमात्मा तिकडे का जात नाही? म्हणजे मी तिकडे गेले तर तल्लीन होईल, तद्रूप होईल, वेगळे राहणारच नाही, राहूच नाही. हे आपलं साध्य असल्यामुळे चित्त तुझे देवा माझ्या वाक्याच्या बाहेर आहे म्हणून तुला प्रार्थना करतो. लक्षात घ्या. म्हणजे माझं चित्त देवा तुझ्या पायी चरणासाठी तल्लीन व्हावं, वेगळं राहू नये. पांडुरंगा असं तू करावंस अशी प्रार्थना आहे अभंगाच्या दुसऱ्याच्या. ऐसे करी ग पांडुरंगा. ऐसे करी ग पांडुरंगा. पांडुरंगा ऐसे करी ग पांडुरंगा. ऐसे करी ग पांडुरंगा.
करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे ऐसे म्हणजे कैसे जसं पहिल्या जन्मात माहित ना प्रपंच ओसो चित्त तुझी पायी म्हणून पांडुरंगा असं तुम्हाला करावं ऐसे करेगा प्रार्थना कोणाकडे करताय पांडुरंगा आता हे संबोधन वापरण्यात मोठा भाव असतो लागतो ऐसे करेगा विठोबा म्हणायला काय हरकत आहे ऐसे करेगा विठ्ठला भाव लक्षात घ्या पुढची मागणी कशी कारण विठोबा शब्द कधी वापरतात विठ्ठल शब्द कधी वापरावा पांडुरंग त्याच्यातला तो भाव आहे लक्षात घ्या विठोबा शब्दाचा अर्थ काय विचा गेला ठोबा म्हणून नाव तो विठोबा याचा अर्थ असा आहे कुठेतरी सगुण निर्गुणाचा विचार चाललाय तेव्हा विठोबा शब्द येतो उगीच येत नाही नेनो मार्ग ब्रह्ममार्ग चुकली मग पुढचा शब्द येतो हा विठोबा विठ्ठल शब्द विठू त्याला ल हा प्रेमाचा प्रत्यय लागलाय विठ्ठल शब्द कुठे जिथे आवडीचा प्रेमाचा विषय असेल तिथे विठ्ठल शब्द आहे वारकऱ्याचा अत्यंत आवडीचा प्रेमाचा शब्द आहे ना तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन विठोबा निदान सापडले पांडुरंग निदान विठ्ठल निदान प्रेमाचा पापरखोमा देवर विठ्ठली आवडी का बरं विठ्ठल शब्द वापरला विठोबा शब्द इथे पांडुरंग शब्द का वापरला पांडुरंग शब्दाचा अर्थ पांडुर रंग म्हणजे शुद्ध रंग आचार्याने पुष्कळ विस्तारलेला आहे भगवान परमात्मा गोकुळात गायी चारत असताना गायींच्या खुराची उडालेली माती जी देवाला जो नवीन रंग झाला ते म्हणतात पांडुर रंग म्हणून तर लिहिले ना महायोग पीठी तरी भीमरध्याम वरम पुंडरीकाय दातम मुनिंद्रैः समागत्य तिष्ठन् महागंधं परब्रह्मनिधं भजे पांडुरंगं पांडुर रंग म्हणजे शुद्ध रंग पुढची जी मागणी आहे ना शुद्ध रंग वावे रंग म्हणून ऐसे करेगा पांडुरंगा विठला संबोधन आहे शुद्ध रंगाने रंगून टाक म्हणून पांडुरंग शब्द वापरलाय तुका म्हणे मना श्रीरंगाचा तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग बैसला भंगई कवी रंग श्रीरंगाचा उमटला शरीरा शुद्धतेचं महत्व आहे शुद्ध रंगाने देवा रंगून टाक पांडुरंग म्हणजे पांडुरंग म्हणजे शुद्ध रंग वारकरी संप्रदाय शुद्धतेचा भोगता आहे संतांची शिकवण शुद्धतेवर आहे संख्येवर नाही ज्याला क्वांटिटी आणि क्वालिटी हल्लीच्या शब्दात म्हणतात संतांचा भर कशावर आहे संख्येवर नाही शुद्धतेवर आता काही कलियुगाचा प्रभाव आपल्याही संप्रदायात यायला लागला आता आपणही संख्येला मानायला लागलो वारकरी गुणात्मक किती वाढ झाली शुद्धता किती हे पाहिलं पाहिजे का संख्या वाढली पाहिजे खूप भरत महाराज मदत नुसती संख्या पाहून काय उपयोग किती किती संख्या वाढली कमी आहे यावर्षी आषाढीला नगर परिक्रमा करता येईना निवृत्तनाथांची पालखी मठातून निघायलाच अर्धा तास गेला नुसतं मठातून बाहेर एवढी बाहेर पडल्यावर तर चालायची सोय नाही आपोआप चालत लोटत होती इतकी गर्दी कमी आहे का मग किती गर्दी आहे मला पायवारीत एका वार्ताहराने प्रश्न केला महाराज निवृत्तनाथांच्या पालखीवर आता भरपूर गर्दी वाढली म्हणजे समाजात भक्ती वाढली की नाही त्याला म्हणजे गर्दीचा आणि भक्ती वाढण्याचा काय संबंध आहे गर्दी वाढली नाही का मला माहिती ना अरे तुझ्यापेक्षा जास्त माहिती माझ्या आजोबांच्या काळात किती लोक होते आता किती गर्दी वाढली पण गर्दी वाढली म्हणजे भक्ती वाढते असं थोडी आहे पंढरपुराची पुष्टीसारखी होईल नुसती वरून गर्दी का ही गर्दी कशी आहे जेथे पाहे बरं मी अनुभव घेऊन सांगतोय मी वारीत अनुभव घेतलाय अरे तू का आला वारीला काही नाही हा आला म्हणून मिळाला तू का आला तो आला म्हणून मिळाला तू का आला माझी दिंडी आहे म्हणून आला तू का आला वडील गेले त्यांनी सांगितलं विधीचा प्रमाण तू का आला 2 पैसे प्रपंचात मिळाले बायका पोरं म्हणाले अगदी गाडी करून सर्व सामान आचारी सर्व गाडीतच आहे मग ही वारी एक पिकनिक आहे आणि खरंच निष्ठेने भजन करणारी किती मग लक्षात येईल गर्दीचा आणि भक्तीचा काय संबंध आहे संतांची शिकवण कशावर आहे शुद्धतेवर आपण नेमकं संख्येला आपण बघा आता सप्ताह करायचा म्हणजे काय करतो अगोदर मीटिंग बोलतो आपल्या गावात आता सप्ताह आहे दरवर्षीचा सप्ताह म्हणजे आता कसं आहे सप्त्याकडे पाहण्याचाही दृष्टिकोन सप्ताह चांगला झाला याचं व्यवच्छेद काय चांगलं पारायण झालं
नामचिंतन चांगलं आलं, चांगलं कीर्तन नाही. मंडप कसा होता, जेवायला काय होतं, अरे म्हणजे काय विषयाचाच रस आहे ना, हा ब्रह्मरस थोडी आहे. आपण ते मीटिंग मध्ये काय म्हणतात माहिती, माणसं आता मोठे आता बोलावं का नाही पण आता बोलतोच आहे. मीटिंग मध्ये म्हणतात आता यावर्षी सप्ताहाला आपण सप्त्याला कीर्तनाला डब्बू महाराज आणायचं. डब्बू म्हणजे शरीराने डब्बू नाही, पाकिट ज्याचं डब्बू आहे. गंमत आहे, जो कीर्तनकार कीर्तनाचे जास्त पैसे घेतो आणि त्याला आपण मोठं समजतो, हे आपल्या बुद्धीचं वैभव आहे. विठ्ठला 10-15 वर्षापूर्वी होता. आता तर पैशाला काही कमी नाही. पैसे किती देऊ म्हणतात, पैशाची नाही अडचण, पण मग कीर्तनकारांनी कीर्तनात आल्यावर भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे काय नाही सांगायचं. करमणूक करून दाखवली पाहिजे, मनोरंजन, त्याच्याही पुढे सरकलो. अभिनय, आता किती अभिनय चालला कीर्तनात, अभिनय लागत नाही का, लागतो ना. नय, विनय, अभिनय, 3 गोष्टी लागतात. नय म्हणजे सिद्धांत, त्याचं प्राधान्य असावं. सांगताना विनयाने सांगितलं पाहिजे, नाही तर माझ्यासारखा मोठा ज्ञानी कोणी अशा आविर्भावात नाही सांगतो. विनय आणि अभिनय अत्यंत अल्प, जेवढा सत्वशील आहे. याच्यापेक्षा अधिक अभिनय झाला, संप्रदायाच्या कीर्तनाची मर्यादा संपते. तुम्ही बघा हल्ली किती अभिनय चाललाय, एवढा अभिनय. कीर्तन आहे का तमाशा? तमाशा म्हणता येत नाही कारण अभंग घेतलाय, आणि अभंग घेतल्याने तर कोणी समोर बसणार नाही म्हणून घेतलाय. त्याला सोडवायचा काही संबंध नसतो. अभंग घ्यायचा कीर्तनावर कानाला काही त्याचे सोडवायचा काही संबंध नाही राहिला. म्हणजे किती अधपतन आपलं चालू आहे, लक्षात घ्या. मी एवढं निश्चयाने का सांगतो, आपण बघा आपल्या पूर्वसुरींची कीर्तन चिल्लर मोजायचं काम नाही. ज्यांच्या कृपा छत्राखाली चालू आहे, बरोबर साखरे महाराज असतील, दादा महाराज असतील, रघुनाथ महाराज, प्रभुणीकर विजय असतील, दुंडा महाराज असतील, मामासाहेब असतील, यादीच्या यादी आहे. हे सर्व कीर्तनकार म्हणजे यांचे कीर्तन चिल्लर मोजायचे काम काय, फक्त 500च्याच नोट आहे. कीर्तनाच्या द्वारा शुद्ध तत्वज्ञान, शुद्ध परमार्थ भक्ती लोकांपर्यंत पोहोचावी हा उद्देश आहे. नाचू कीर्तनाची कशासाठी, मनोरंजन करू जगी, ज्ञानदीप आणि विचाराभिसरण जर घडेल ना, आदर्श स्वरूपाचा समाज, त्या चांगली बुद्धी त्याच्याकरता पाहिजे म्हणून चांगले विचार. साध्या लेकरांना आई देवाच्या पाया पडेल नाही, काय सांगते, काय मागायला सांगते, बाप्पाच्या पाया पड, काय माग, चांगली बुद्धी दे. आणि एकदा बुद्धी आली की सर्व आचार विचार भावना चांगले राहतात. शुद्ध तत्वज्ञान, शुद्ध परमार्थ, आचार विचार, संतांचं हे काम आहे. संप्रदाय कीर्तनाचं हे महत्व आहे, लक्षात घ्या. कलियुगामध्ये उद्धाराचं महत्वाचं माध्यम कीर्तन आहे, म्हणून संतांनी याच्यावर फार मर्यादा घातली आहे. कीर्तन संस्थेचं अवमूलन झालं, समाजाचं अवमूलन व्हायला वेळच लागणार नाही. म्हणून ही मर्यादा पालन केली पाहिजे. बरं, मर्यादा पालन करायचं काम एकट्या कीर्तनकाराचं नाही आहे का? कीर्तन सामूहिक उद्धाराचं माध्यम. मी एकटा उभं राहिलो तर कीर्तन होईल काय? सगळेच पाहिजे, गायक पाहिजे, वादक पाहिजे, श्रोते पाहिजे. मग मर्यादा सगळ्यांना आहे. बंधन, आता बंधनं कोणाच लोक असतात, स्वायराचार पाहिजे. कीर्तनकाराला मर्यादा आहे. कीर्तनकाराने कीर्तनात काय बोलावं, लोकांना आवडेल, करमणूक होईल असं सांगायचं नाही. पुढच्या वर्षी परत बोलवलं पाहिजे. आवडलं म्हणजे जास्त पाकिट भरून देतील, नाही हरकत नाही पुढच्या वर्षी, पण मर्यादा आहे. भक्ती ज्ञाना विरुद्ध गोष्टी न कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या. कशासाठी कीर्तन आहे? कीर्तनाचा अनुबंध आहे, कीर्तनाचा अधिकारी कोण, विषय काय, प्रयोजन काय, संबंध काय. कोणी कीर्तन करावं, कोणी करू नये, कोणाचं श्रवण करणे फार बारकाव आहे. म्हणजे नुसती कीर्तन मर्यादा घेतलेला स्वतंत्र अभंग आहे. म्हणजे कीर्तनकाराने काय बोलावं त्याला मर्यादा आहे, गायकाला मर्यादा आहे. कीर्तनात गायन कसा असावं, किती असावं, म्हणजे कसा असावं, म्हणजे सांप्रदायिक चाली पाहिजे, नाही त्या चाली म्हणून काय अर्थ आहे. आणि किती असावं, कीर्तनाचा कार्यक्रम आहे का गायनाची मैफिल आहे, समजलं पाहिजे. वादकाला मर्यादा आहे, कसं वाजवं, अनुभव वाजवणे पुष्कळ आहे. आपण असं समजू नका आपण खाली बसून ऐकायला बसले म्हणजे आपण सुटले. श्रवण करणाऱ्यांना मर्यादा आहे. कीर्तनामध्ये श्रवण कोणाचं करा, कसं करा, अंग श्रवण, अंगी श्रवण पुष्कळ बारकाव आहे. जाऊ द्या, नुसतं कीर्तनाला आल्यावर कीर्तनाला बसावं कसं, कसं बसू नये ती मर्यादा. नयासे मोडो अंग नाही
घरात केर कचरा होतो, काय बाहेरचे लोक येऊन करता का? आपल्याला जाणवतं सांप्रदायिक मार्गाचं शुद्धीकरण प्रत्येक वारकऱ्याची ही मर्यादा आहे. हे परिपालन करणं, शुद्ध तत्वज्ञान कीर्तना. हे बघा, संतांची शिकवण शुद्धते रूपाने थोडं असावं, पण कसं असावं? शुद्ध. गावठी गाईचं दूध आहे, फुलपात्र भरत आहे, पाणी घालून तांब्या भर करण्यात काय अर्थ? चालत म्हणतो ना आपण, येथे द्यावे तैसे घ्यावे, नाही तर महाराज म्हणतात घरोघरी ब्रह्मज्ञान झाले, पण भेसळ आहे. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, पण कसं आहे? परी मिळवण बहुमाजी निरे कोणापाशी होय एक रज, तरी द्यारी मजत दुर्बळाशी. शुद्धतेचं किती महत्व आहे. आता संकराजाचा सर्व जमाना, सर्व संकरज आहे, पण संकरज निर्माण करणारे काय सांगतो? एका संकराजापासून फार तर फार दुसरं होईल, तिसरं, चौथं नाही होणार. त्याला प्युअर स्टॉक पाहिजे. शुद्ध बीजापोटी शुद्धतेचं महत्वच आहे. आजकाल बघा, एखादा कुठे कमी पडला, त्यांच्या शब्दात ते काय होतं? यांचं ब्लड कमी पडलं बघा, म्हणजे यांची शक्ती, शुद्धता कमी पडली. शुद्धतेचं हे महत्व आहे. आपल्याकडे परमार्थामध्ये देवाची सेवा शरीराने काया वाचे मन करून जी काही करायची ना, ती कशी पाहिजे? शुद्ध. महाराज जे म्हणतात ना, तुका नको वरपंग देवा घे माझी सेवा. भाव शुद्ध. शुद्धतेचं महत्व असल्यामुळे शुद्ध रंग व्हावी. रंगा देवा शुद्ध रंगाने रंगून टाक. कारण परमार्थ करणं वेगळे आणि परमार्थाच्या रंगाने रंगून जाणं वेगळं गोष्ट. अवघड आहे पण अवश्य आहे. परमार्थाच्या रंगाने रंगराया रंगे तुका विठ्ठल सर्वांग. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींचं वाक्य. गुरुजी म्हणायचे, आपली दिंडी रंगात येते, पण कधी? गावात चौकात आल्यावर. डोंगरावर कोण पाहते म्हणते. माझाही वारीतला अनुभव आहे ना. वारकरी रंगात येतात, पण कधी हे मीडियावाले कॅमेरावाले समोर आले की परमार्थ करणं वेगळं आहे आणि त्याच्या रंगाने रंगून जाणं वेगळं आहे. परमार्थातील रंग. आता गुरुजींची आठवण आली, त्यांचा एक दृष्टांत सांगतोच. कारण असं आहे, परमार्थातील रंग म्हणजे काय, प्रपंचातील रंग म्हणजे काय. मला वाटतं हे महाराज गुरुजींकडेच अध्ययनाला होते, आहे का नाही? बरोबर. रंगनाथ महाराज परभणीकर फार मोठे महापुरुष होऊन गेले, लक्षात घ्या. ते त्यांचंच वारं आपल्यापर्यंत आले, लक्षात घ्या. त्याशिवाय सोपत होते का? परमार्थातील रंग म्हणजे काय, प्रपंचातील रंग. याच्याकरता गुरुजी दृष्टांत सांगायचे. गुरुजींची भाषा फार परखड, थोडा बदल करून सांगतो. तरी कोणाला रुचलं नाही तर वैकुंठात जाऊन त्यांच्याकडे तक्रार करायची, त्यांचे कीर्तन चालू आहे. कारण हे माझे शब्द मी भारवय, ते काय म्हणायचे तेवढा फक्त सांगतो. प्रपंचातील रंग म्हणजे काय, परमार्थातील रंग म्हणजे एका गावातील प्रतिष्ठित नागरिक, कोणी म्हणा आपण, मोठा माणूस याचं लक्षात घ्या, आजारी पडला, डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने सर्व तपासणी वगैरे केली, औषध दिले, म्हणाले असं याच्यातून बरं वाटायचं असेल ना, पहाटे उठून फिरायला पण जायला पाहिजे औषधाबरोबर ना. ठीक आहे, मग पहाटे उठून फिरायला जायला हल्ली काय म्हणतात, अरे नाही, त्याला मॉर्निंग वॉक नाही म्हणा. लक्षात घ्या, जे तरुण मुलं पहिलवान सकाळी जातात ना, त्याला मॉर्निंग वॉक म्हणतात. व्यायाम करायला तो मॉर्निंग वॉक आहे. डॉक्टरनी सांगितल्यावर वॉर्निंग वॉक आहे. आणि तिसरा एक वॉक आहे, डार्लिंग वॉक. वॉर्निंग दिली म्हणून चाललाय ना तो, त्याला हाऊस आहे. वॉर्निंग वॉक निघाला. आता थंडीचे दिवस, पहाटेच फिरायला जायचंय. थंडीचे दिवस, थंडी वाजते, मग काही पांघरून गेलं पाहिजे का? निघालं बायकोचं लुगडं पांघरूनच. आता गावातले लोक पाहतायत, पण आता सत्ताधारी माणसाला बोलणं मोठं अवघड असतं.
एकाने धैर्य केलं. अहो, आपण गावातले प्रतिष्ठित आहात, अंगावर काय घेतलं पहा. अरे बावळ्या समजत नाही, थंडी वाजते, शाल घेऊन निघालो. अहो म्हणजे म्हणून तर पाहत करी. पाहतो तो काय निघालं, शाल नाहीच निघालं, काय बायकोचं लुगडं. म्हणजे प्रपंचात रंगलेल्या माणसाचं हे दृष्टांत सांगतात. प्रपंचात रंगलेल्या माणसाला पहाटे फिरायला जात असताना आपण अंगावर शाल पांघरली आहे का बायकोचं लुगडं पांघरलं आहे ही ज्याला समजत नाही त्याचं नाव आहे प्रपंचातील रंग. विठ्ठला रंगाच्या रंगाने रंगून गेल्यानंतरचा परिणाम असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी हरिरूप ध्यानी हरिरूप मनी ज्ञानदेवा ध्यानी. सर्व साधू संतांचा हाच अनुभव. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना, पांडुरंगाच्या गुण संकीर्तनाने रंगून गेल्याचा परिणाम पांडुरंगी मन रंगले शुद्ध रंगाचा हा परिणाम परमार्थाच्या रंगाने रंगून जाणं आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. म्हणून प्रार्थना आहे ऐशी करिगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावी रंगा. पुढे जाऊन महाराज आणखीन एक प्रार्थना करतात पांडुरंगाकडे. देवा मला वाटतं मी स्वतंत्र असावं, पारतंत्र नसावं, पण मी स्वतंत्र होणं पारतंत्र्यातून बाहेर पडणं माझ्या आवाक्याच्या शक्तीच्या बाहेर आहे. म्हणून तुझ्या चरणी प्रार्थना अभंगाच्या 3ऱ्या चरणी. पुरे पुरे आता दुसऱ्याची सत्ता नको, दुसऱ्याची माझ्यावर सत्ता नको. म्हणजे पारतंत्र्य पुरेपुरे. देवा हे पारतंत्र्य पुरे झालं, स्वतंत्र असावं. प्रत्येकाला वाटतं की नाही आपण स्वतंत्र असावं, पारतंत्र्य नसावं. पण पारतंत्र्यातून बाहेर पडलं, स्वतंत्र होणं महाराज म्हणतात आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. प्रत्येकाला वाटतं का, कारण ते आपलं चैतन्य, ते आपलं स्वरूप आहे. स्वतंत्रतेची इच्छा प्रत्येकाला होणारच. त्यातही शास्त्र मोठं बारकाव्याने सांगतो, स्वतंत्र कोणी राहावं, पारतंत्र्यात कोणी राहावं. याला हे सूत्र आहे. पुष्कळ व्यवच्छेद एकच सांगतो, वेळ आपली संपून गेली. महाराज म्हणतात पुरेपुरे आता 9 वाजून गेले, आता बस. एकच सूत्र सांगतो, स्वतंत्र कोणी असावं, पारतंत्र्यात कोणी असावं. शास्त्र काय सांगताय, पहिल्यांदा
जो ज्ञानी आहे तो स्वतंत्र पाहिजे आणि जो अज्ञानी आहे त्यांनी ज्ञानाच्या अधीन राहावं. ज्ञानी कसा पाहिजे? स्वतंत्र. अज्ञानी कसा पाहिजे? ज्ञानाच्या अधीन, पारतंत्र्यात पाहिजे. घडतं कसं? आपल्या लोकशाहीची रचना बघा. आता हे निवडून उभं राहण्याकरता निवडणुकीला काही शिक्षणाची अट नसते, काही नाही. अध्यक्ष निवडून आला, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला, त्याला काय बहुमत लागते, दुसरं काय लागते? आणि तो कसा आहे? अंगठेबाज. दुसऱ्याने लिहायचं काय? सही निशाणा काय? डाव्या हाताचा अंगठा अमक्या अध्यक्षाचा, असं यांनी फक्त अंगठा द्यायचं काम करायचं. असा हा जिल्हा परिषदेचा समजा अध्यक्ष झाला. आणि जिल्हाधिकारी, कलेक्टर, IAS ऑफिसर आहे, शिकलेला आहे, हुशार आहे. म्हणजे हा अज्ञानी आहे, तो कलेक्टर कसा आहे? ज्ञानी आहे. आणि अधिकाराचा विचार केला तर जिल्हाधिकाऱ्याने जिल्हाध्यक्षाच्या अधीन राहून काम करायचं. म्हणजे काय? हा ज्ञानी, तो अज्ञानी. म्हणजे ज्ञानी अज्ञानाच्या अधीन. माझ्या अनुभवाचे उदाहरण आमचे गुरुबंधू अच्युत आवटे आता ब्रह्मलीन झाले, तुम्हाला माहिती असते. फिजिक्स मध्ये PhD केली होती. काठमांडूला कॉलेज काढलं होतं, आश्रमात पाठाला राहायचे. मग दुपारी काय करायचं बा? चला काही शिक्षकाची वगैरे नोकरी मिळेल का म्हणून पाहिलं. पुण्याला गेले. कुठे गेले? त्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतात ना, तिथल्या प्रमुखाला भेटले. म्हणजे असं आहे, मी आळंदीला साखरेबाजांकडे पाठ ऐकतो, जयंत नारळीकरांचा मी विद्यार्थी आहे. दुपारी काही नाही, मग आता काहीतरी शिक्षकाची नोकरी वगैरे मिळेल म्हणून तुमच्याकडे आलो. मग त्यांनी विचारलं तुमचं शिक्षण काय झालंय? त्यांनी सांगितलं फिजिक्स मध्ये PhD झाली. मग D.Ed वेळ का नाही झालं? कोण म्हणताय? विद्येचं माहेरघर म्हणून पुण्यनगरीतील शिक्षक प्रमुखाची घडलेली ही कथा आहे. जाऊ दे, आता कसे असू दे, पण आपलं स्वरूपच स्वतंत्र असल्यामुळे प्रत्येकाला स्वतंत्रतेची इच्छा होणारच. पारतंत्र्य नको आहे, पण पारतंत्र्यातून बाहेर पडणं आपल्या आवाकाच्या बाहेर आहे. इथे महाराज सांगतात पुरे आता नको तुझी याची, दुसऱ्याची माझ्यावर सत्ता नको. आता हे जे पारतंत्र्य आहे ना, आध्यात्मिक दृष्टीने पुष्कळ त्याचे प्रकारे एकेका वाक्यात सांगतो. पहिलं पारतंत्र्य आपलं काय आहे? पारतंत्र्य नको वाटतं का नाही? कोणतं पारतंत्र्य आहे? अरे आपण परब्रह्म स्वरूप असणारे, अहम ब्रह्मास्मी, मी वासुदेव तत्वता, परब्रह्म स्वरूप असणारा हा इंद्रियाच्या अधीन झाला. इंद्रियाची पराधीनता आहे ना. इंद्रियाचे दिनी आम्ही केलो नारायणी, करी इंद्रियाची सेवा, पाहे आवडीचा हे. इंद्रिया पुढे हात जोडून उभे, आपली शक्ती चालत नाही. तुला काय पाहिजे सांग. डोळे सांगायला लागतात. अमुक एक सिनेमा नवीन निघालाय, पहिल्या दिवशी पहिल्या शोला जाऊन बघायचा, किती लांब असून किती महान असून निघाला. पूर्वीच्या काही निदान ते थिएटरला जाऊन तरी लोक सिनेमा पाहिजे. आता तो सिनेमाच आपल्या घरी आलाय टीव्हीच्या रूपाने. त्याच्या पुढे सांगू, आपलं घरच सिनेमा बनलंय. तेच आपण करतो. जिभेने सांगितलं अमुक ठिकाणचे वडे भजे चालला, अमुक एक पावडर निघाली, अंगाला लावली की सौंदर्याच्या खाणीच लावा. जसं इंद्रिय सांगेल तसं वागणं. पराधीनता इंद्रियाची. दुसरी पराधीनता आहे आपल्या प्रारब्धाची, अदृष्टाची. याच्या बाहेर आपण जाऊ शकतो का? आपण चिंतन करा. दरिद्री माणसाला दारिद्र्य आवडतं का? रोगी माणसाला रोग आवडतो का? ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? दरिद्रिया रोग रोगिया काय आवडे? भोगी जे बळीया अदृष्टी बलवान अदृष्ट भोगन. कर्माची प्रारब्धाची पराधीनता आहे. अरे तुळशीची माळ घाल म्हटलं तर तुळशीच्या माळीचं बंधन पारतंत्र्य लोकांना नको आहे. त्याला कावीळ होऊ दे. आता तुम्हाला मुंबईत माहित नाही, कदाचित माहित असेल तर मला माहित नाही, खेड्यापाड्याकडे आमच्याकडे तज्ञ लोक असतात काविळीचे, गावचे औषध देणारे. त्याच्यात एक उपाय असा असतो, त्याच्याकडे घेऊन जातात कावीळ झाली की. उलट तिकडे सांगतात डॉक्टरकडे जायचंच नाही, हे उपाय काय. ठीक आहे, तो जातो. तो काय म्हणतो, कावीळ झाले तुला, अशी ही लाकडाची माळ आणि इतके दिवस घालावं लागेल. तो म्हणतो लाकडाची नाही दगडाची घाला पण कावडी बरी करा. रोगाची पराधीनता आहे. तुळशीच्या माळेची पराधीनता कोण म्हणतात? आपल्या अदृष्टाची प्रारब्धाची काय पराधीनता. तिसरी पराधीनता आहे वासनेची. जन्म घेणे लागे अवघड आहे. वासनेची पराधीनता मी स्वतः पाहिली आहे. पाहतोच आपण, सगळेच पाहतो. आता आमच्या त्र्यंबकेश्वरला अख्ख्या गावाच्या भोवती सर्व साधूंचेच आखाडे. तेही सर्व अवघड होत चालले. काय काय स्पष्ट बोलावं. साधू राहिलेच नाही. गंजडी सगळे जास्त झाले. गावातले पोरं बिघडवले त्यांनी.
एक साधू आजारी झाला, वयस्कर, शरीरात सामर्थ्य राहिले नाही, डॉक्टर सांगितलं घेऊन जा आता, आणि त्याला गांजा प्यायची इच्छा झाली. ते बाकीचे सांगतात अहो शक्ती पाहिजे गांजा ओढायला. ठीक आहे, मला माहित नाही का म्हटले, माझं आयुष्य त्याच्यात गेलं नाही. पण म्हणजे तुमच्या ताकद आहे ना, काय करा ते बनवा, तुम्ही ओढा आणि तेवढा धूर माझ्या तोंडात सोडा. विठ्ठला पराधीनता आहे त्या वासनी. आणि चौथी पराधीनता महत्वाची अज्ञानाची, अविद्येची. परब्रह्म स्वरूप असणारे आपण आपल्यावर अज्ञानाने आक्रमण केलंय, चाल केली, लक्षात घ्या. ते अज्ञान, ती अविद्या 4 ठिकाणी चाल करीत नाही, आणि जिथे करते तिथे 4 प्रकाराने. कुठे करत नाही? स्वयंप्रकाश हो कुतो विद्या, शंकराचार्य सांगतात. परब्रह्मावरती आक्रमण करीत नाही, ईश्वरावरती चाल नाही करत. ईश्वराची उपाधी शुद्ध सत्व प्रधान, कानोबा तुझी घोंगडी. संत स्वरूपावरती आक्रमण करत नाही, कारण एकदा अज्ञान गेलं की परत येत नाही. आणि शेवटी दगडावरती चाल करत नाही. किती माहिती, बोलून चालून आपल्याच जाती कुळीचे त्याच्यावर चाल केली तर आपलीच धार बोधत होईल. 4 ठिकाणी करत नाही, पण जिथे करते ती 4 प्रकाराने. सभा संतकरण विशिष्ट जीवावर अविद्येने आक्रमण केले 4 प्रकाराने. आपण देव स्वरूप असणारे, आपण काय म्हणायला लागतो? मी देव आहे म्हणतो का? मग जे वृत्ती विखोरे देव अहमाईसी. बास पहिल्यांदा बुद्धी होते अहम अध्यास, मी म्हणजे देह आहे. एवढ्यावर थांबतं का? आक्रमणाचं दुसरं स्वरूप मम अध्यास, म्हणजे मी देह आहे, देह संबंधी माझे. तद यथा पुत्र भार्या दिशु विकलेषु सकलेषु अहमेव विकलाः सकलाः इति शरीर बाह्य धर्मान आत्मनि अध्यसन्ति. आचार्य सांगतात मम अध्यास. तिसरा अध्यास विषयात सुख आहे असं वाटतं आपल्याला. प्रत्येकाला वाटतं की नाही विषयात सुख आहे. संतांचं सांगणं काय? रोज आपण काकडा आपल्या त्याशिवाय पूर्णच होत नाही, म्हणून 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 दात पडून चालले, आणि ऐकून ऐकून कानाचे पडले. परिणाम होतो का? काकडा सुरुवातच संसार दुःख मूळ दुःख बांधवडी आहे. दुःख बांधवडी म्हणजे शेतकरी वर्ग बघा, शेतात गवत कापायला गेली, काही सुत्रे काथे घेऊन जातात, गवताला गवतानेच बांधतात ना, तसं दुःखाला दुःखानेच बांधले. सुखाचा विचार सुद्धा नाहीये. एखादा 5वीतला विद्यार्थी मराठीत विषय आला, मी जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर, आता हा मुख्यमंत्री होणार आहे का? गावचं सरपंच होणं अवघड, पण विचार लिहू शकतो का नाही? तसं इथे बांधवडी, एवढं दुःख बांधवडी की सुखाचा विचार सुद्धा नाही. मग आता मला सांगा, जिथे सुखाचा विचारही नाही, आपल्याला सुख वाटत नाही? किती सुख वाटतं? आता मला माहित नाहीये कीर्तन झाल्यावर पंक्तीला काय आहे, पण समजा गुलाबजाम असतील, गुलाबजाम खायला बसल्यावर दुःख वाटेल? असं वाटतं अरे संतांनी कसं काय दिलं, याच्यात एवढं सुख असताना दुःखरूप कसं काय दिलं? पण असं आहे, संत वचनाच्या विरुद्ध बोललो, आमचं पोट कसं भरणार? विठ्ठला सुख नाही, सुखाचा विचार नाही, ते सुखरूप वाटतो. याच्यापेक्षा आक्रमण काय पाहिजे? हे आक्रमण आहे अविद्येचं, सुखरूप वाटणं. आणि चौथा आक्रमणाचा प्रकार आहे, हे दिसणारं जगत सत्य नाही. महाराज म्हणतात, कासया सत्य मानिला संसार, काहे केले 4 मग चावटी केली म्हणा. अरे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे ज्याचे धिंडवडे तुझ्या डोळ्यात देखत निघतात त्याला सत्य कसं काय समजतो? अजा मेला पणजा मेला बाप वसना मेला देखत देखत राहतो. पण म्हणजे सत्य कोणाला म्हणावं हे सत्य गाणे पुष्कळ आहे, पण एक संत वचनाने वेद वचनानुसार हे जगत सत्य नाही. आणि जर सत्य नाही, सत्य वाटणं, सत्य वाटतं का नाही? मग याच्यापेक्षा काय आक्रमण पाहिजे? हेच अविद्येचं आक्रमण आहे. जगत सत्य नसताना, प्रपंच सत्य नसताना सत्य समजणं, हे अविद्येने केलेले आक्रमण आहे. आपल्यावर चाल आहे, आणि मग ते अविद्येच्या आज्ञेच्या आपण अधीन आहे. पारतंत्र्यात ते देवा, ह्या पारतंत्र्यातून मला सोडू. उलट तू ह्या अज्ञानाच्या अविद्येच्या पराधीन मला का करून ठेवलं? हे पारतंत्र्य नको ना देवा, का पारतंत्र्यात टाकलं? कागासा सुरुवाती मध केली भगवंता, केली भगवंता.
कागा सासुरवासे. सासुरवासी का करून ठरलं देवा? आता 400 वर्षापूर्वी अभंग लिहिला म्हणून सासुरवास शब्द वापरलाय. काय सासुरवास म्हणजे पूर्वीच्या काळी काय होतं, सासूच्या आधीन सुना, त्याला काय म्हणायचं, सासू म्हणेल तसं वागावं लागायचं, त्याचं नाव आहे सासुरवास. आता जर महाराजांनी अभंग लिहिला असता निश्चित बदल केला. कागा सुनवासी मज केली भगवंता. कारण पूर्वीच्या काळी सासूच्या अधीन सुना होत्या आणि हल्ली सुनेच्या अधीन सासू आहे. कोणी कोणाच्या अधीन असू द्या पण पारतंत्र्य आहे. विठ्ठला पारतंत्र्यातून सोडो माझ्या वाक्याच्या बाहेर, शक्तीच्या बाहेर. पूर्वी पुरी आता नको तुझी याची सत्ता, ऐसे करेगा पांडुरंगा सुतरंग वावे रंग. आणखीन एक प्रार्थना करतात अभंगाच्या शेवटच्या. लचिकेची फेडा लचिकेची फेडा तुका म्हणे जाय पेडा. सरती शेवटी एक प्रार्थना करतात, लटिके ते फेडा. आता याचाही विस्तार पुष्कळ आहे, वेदांत शास्त्र प्रचूर सर्व शब्द आहेत. लटिका शब्दाचा अर्थ काय आहे, कशा, फेडा म्हणजे काय. लटिका शब्दाचा अर्थ सता सतावून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, की सतही नाही असत नाही, सत असत रूपाने ज्याचं कथन करता येत नाही असं अनिर्वचनीय आहे. आता त्याच्याकरता सत कशाला म्हणतात, सतचं काय लक्षण, असं कोणाला म्हणावं पुष्कळ त्याच्या व्याख्या आहे. दिसणारा हा प्रपंच हे जगत कसे, लटिके म्हणजे सता सतावून विलक्षण आहे, अनिर्वचनीय, आदावंते जयन्नास्ती वर्तमानी पितृ, अशी परिस्थिती असल्यामुळे हा लटिका आहे. आता
की अधिनिवशनीय म्हणजे काय शिकण्याकरता आश्रमातच जाणं. घरी गुरूंच्या घरी 12 वर्ष भांडी घातल्याशिवाय हे तत्वज्ञान समजतच नाही. लक्षात रंगनाथ महाराज गुरुजीनं फार अध्यासवादावर पडली, फार भर अध्यासवाद. आता आपली वेळ संपली असल्यामुळे फक्त एवढंच लक्षात घ्या, सतावून विलक्षण जाय. सतही नाही ना असत नाही. आता सतचं लक्षण आहे, असतचं लक्षण आहे, पुष्कळ आहे. अधिनिवशनीय लटिका शब्दात आले. हा प्रपंच कसा लटिका ते फेडा. फेडा म्हणजे दिसत असताना त्याच्याविषयी नाहीपणाचा निश्चय करा. आपल्याला हे जगत दिसतो, डोळ्याला एवढाच अधिकार आहे दिसतं म्हणण्याचा. दिसणारं जगत सत्य आहे का मिथ्या आहे सांगण्याचा अधिकार वेदाचा आहे, साधू संतांचा आहे. फेडा म्हणजे दिसत असताना त्याच्याविषयी नाहीपणाचा निश्चय करा. हे जगत जसं दिसतं तसं ते उपलब्ध होत नाही. भगवान सांगतात न रूपमस्ति हततोपलभ्यते ब्रह्मगिरी उनी नरिगी. शेवटी समुद्राला माझी दिशे वावगे मृगांबूज असा आहे. फेडा म्हणजे दिसत असताना त्याच्याविषयी नाहीपणाचा निश्चय झाला पाहिजे. जगत दिसतं तसं उपलब्ध होत नाही. अद्वैत सिद्धीमध्ये स्वतंत्र मिथ्यात्वाची लक्षणे दिली, पुष्कळ आहे. मग फेडा म्हणजे ह्या ईश्वराच्या प्रपंचाचा नाश नाही करायचा आहे. तसं दिसत असताना त्याच्याविषयी नाही पडत. आपली मान्यता बदलणं, थोडक्यामध्ये आपली जी समजूत आहे ना जगत सत्यत्वाची ती बदलून टाक. लटिके ते फेडा काय होईल तुका म्हणे जाय पिढा. काय झालंय याला सत्य समजून आपण बसलो. सत्य संबंध हे जाते ना ते तर सत्य बुद्धी हे अज्ञान. सत्य समजून बसलो आणि त्याचा परिणाम देवाला विसरलो, जगताला सत्य समजलो, जन्म मरणाच्या अनर्थ परंपरेमध्ये सापडलो. हीच पिढा सत्य समजल्यामुळे जन्म मरणाच्या अनर्थ परंपरेत सापडलो देवा. पण हा प्रपंच लटिका आहे, त्याच्याविषयी नाहीपणाचा निश्चय झाला तर काय होईल. तुका म्हणे जाय पिढा. जन्म मरणाची अनर्थी पिढा देवा सदाची निवृत्त होईल. पण काय करता देवा या पिढेतून बाहेर पडणं, प्रपंचाविषयी मिथ्यात्वाचा निश्चय होणं देवा माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे देवा. म्हणून तुझ्या चरणी प्रार्थना. लटिके ती भेडा तुका म्हणे जाय पिढा ऐसे करिगा पांडुरंगा सुंदरंगवा रंगा निवृत्त ज्ञान देव सुखान मुक्ताबाई. म्हणे जाय पिढा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्धरंगवा वेरंगा. यथामती दिलेल्या वेळेत काही अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करा जे शास्त्र संवादी आहे. श्रीमंत निवृत्तीनाथांच्या कृपाशीर्वादाने श्री गुरु साखरे महाराजांच्या चरणी बसून जे काही अध्ययन केलं त्यातील तो भाग आहे. हे संतांचे शब्द आहे, परंपरेचे शब्द आहे, उद्धाराचे शब्द हिताचे आहेत. कदाचित यात करमणूक होणार नाही. आणि मी सांगून गेलो करमणुकीकरता कीर्तन नाही आहे, मनोरंजनासाठी कीर्तन नाही, भोगरंजनासाठी. मनोरंजनाचे साधन तर घरी कितीतरी आहे ना, ते सर्व सोडून दिले, इथे आले, सायास केला, खर्च केला आणि काय म्हणजे काय पडलं, जाऊन काय केलं तिथे म्हणजे मनोरंजन. मग घरी होते ते बरे ना, इथे कशाला आले. भोवंजनासाठी कीर्तने हे परंपरेचे शब्द, उद्धाराचे, हिताचे. हा जे चुकीचं असेल खास माझ्या बुद्धीचे वाणीचे दोष आहे ते मला परत देऊन टाका. कारण चुकीचं तुमच्या जोड राहून तुम्हाला उपयोग होणार नाही. मला परत दिलं, झालेली चूक दुरुस्त करण्याचा त्यामध्ये प्रामाणिक प्रयत्न करेल. झालेली सेवा रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमेश्वराच्या चरणी सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित सेवेला पूर्ण विराम. नटिकेत फेडा